आरीवर्कचा ब्लाऊज कसा शिवावा, एवढी फिनिशिंग कशी द्यावी, कशी स्टिचिंग करावी ब्लाऊजची, तर आज हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे जे लटकन आहेत हे पण आपण किती छान बनवलेत, हे पण याची पण ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, स्वागत आहे सगळ्या माझ्या लाडक्या मैत्रिणींचं दीपाली स्टिचिंग टिप्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर बघा किती छान अशी फिनिशिंगमध्ये जी आपली स्टिच चेन असते आरीवर्कची, त्यावरतीच एकदम फिनिशिंगमध्ये ही शिलाई कशी घेतली मी, ते मी तुम्हाला आज सांगत आहे. तर त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल मैत्रिणींनो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. नवीन व्हिडिओवर असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा झाला व्हिडिओ. तर बघा, याला वन साईड दाबाचा वापर मी केलेला आहे मैत्रिणींनो. वन साईड दाब आपल्याला ह्या वर्कसाठी वापरावा लागतो, जो की आपल्या मशीनचा डबल दाब असतो तो. तर आता तो मी तुम्हाला समोर दाखवतेच. बघा, ह्या पद्धतीचा वन साईड दाब असतो. आता नवीन मैत्रिणी ज्या क्लास करतात किंवा काही मैत्रिणींना माहिती नसती ह्या गोष्टीची, तर बरेच दिवस मला सुद्धा माहिती नव्हती ह्या गोष्टीची, जास्त नॉलेज नव्हतं. तर बघा, हे मी आणल्यापासून वन साईड दाब बरेच असे ब्लाऊज मी आरीवर्कचे स्टिच केलेत बघा ताईंनो. आणि हा आपल्या मशीनसोबत आलेला दाब असतो. तर जास्त काही नाही, 50 ते 60 रुपयाला तुम्हाला तो दाब भेटून जाईल. आणि हे वर्क जर असलं तर हाच दाब तुम्ही यूज करायचा, म्हणजे आपली जेवढी फिनिशिंग आलेली आहे सध्या ब्लाऊजला, ती फक्त ह्या वन साईड दाबामुळेच आलेली आहे. आणि खूपच छान असा नेक झालेला आहे. तर चला मग, आता एवढं ब्लाऊज मी कंप्लीट केलं आहे आणि संध्याकाळचे 5:30 वाजले होते इथं. संध्याकाळचे 5:30 वाजल्यापासून तर मग आता मला 9:30 वाजलेले आहेत बघा, 9 वाजलेले आहेत. आणि एवढ्या साड्यांना मी फॉल जोडून घेतलेले आहे. आणि आता पूर्ण साड्या इथं घड्या घालून ठेवत आहे मी. आता ह्या सगळ्या साड्यांच्या घड्या घालून मला तुरपाईसाठी द्यायच्या आहेत. बऱ्याचशा अशा साड्या मी ह्या फॉल जोडून घेतलेला आहे. आता साड्यांना फॉल आपण जोडून घेतल्याच्या नंतर घडी कशी घालून ठेवायची, तर वरच्या साईडनं आपण जो फॉल असतो आपला, त्या साईडने ना फॉल आतल्या साईडला व्यवस्थित प्रेस करून आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून घडी घालून घ्यायची. म्हणजे आडी वगैरे पडत नाही फॉलला आणि लावायला खूप इझी जातं. आणि ह्याच पद्धतीने घड्या मी पूर्ण साड्यांच्या घालून घेतलेल्या आहेत. आता याला कमीत कमी बराच टाईम लागतो बघा साड्यांच्या घड्या घालण्यासाठी सुद्धा. आता इथं पूजा आलेली होती, तर मग म्हटलं आता बरेच दिवसाचा व्हिडिओ पण नाही आहे, खूप बिझी शेड्यूल चालू आहे. लग्नाचे ब्लाऊज झालेत, आता हे लगनसराईचे ब्लाऊज संपल्याच्या नंतर वटपौर्णिमेचे हे सगळ्या जेवढ्या साड्या दिसतात तुम्हाला, या सगळ्या साड्या वटपौर्णिमा निमित्त पूर्ण साड्यांना फॉल इथं मी लावून घेतलेला आहे. मग आता बायकांचे बऱ्याच दिवसाचे टाकलेले आहेत ब्लाऊज. आता लग्नांचे ब्लाऊज देणं तर अर्जंटच होतं, पण हे पण आता देणं गरजेचंच आहे, कारण रेग्युलरचे आपले कस्टमर असतात, त्यांनाही नाराज करता येत नाही. तर मग मी काय केलं, सगळं ब्लाऊज पीस याच्यातले कट करून घेतलेत आणि छान पूर्ण साड्या जेवढ्या काय होत्या तेवढ्या साड्यांना फॉल इथं जॉईन करून घेतलेत. म्हणजे साड्या वगैरे रेडी करून ठेवल्या का ब्लाऊज रेडी करायला मग काही वेळ लागत नाही. आता मी पूर्ण ब्लाऊज पीस कट करून घेतलेत. आता याचे अस्तर वगैरे ब्लाऊज पीसचे काढून आणि पूर्ण एका दिवसातच मी पूर्ण कटाया करून घेणार आहे. आणि मग आता 8 दिवस राहिलेले आहेत बघा वटपौर्णिमेसाठी. तर 7च दिवसात मला पूर्ण ह्या साड्यांवरचे पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घ्यायचेत. आणि आता एवढे स्टिच तर हे तर करून घ्यायचेच आहे, पण 8 दिवसामध्ये अजून किती ब्लाऊज येतील ते पण सांगता येत नाही. त्याच्यामुळं मी लवकरच तयारीला लागलेली आहे सगळ्या ब्लाऊजसाठी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा. आणि बघा, पूर्ण साड्यांच्या मी इथं घड्या वगैरे घालून घेतलेल्या आहेत. आणि हे बघा, हा पूर्ण ब्लाऊज मी स्टिच करून घेतला. त्यानंतर बघा, दुसरासुद्धा ब्लाऊज मी इथं तयार केलेला होता. तर आज हे 2 ब्लाऊज आणि एवढ्या साड्यांना फॉल मी लावून घेतलेत. 1-1:30 वाजता मी मशीनवरती कामाला लागले होते. 1:30 वाजल्यापासून तर बघा 9 वाजेपर्यंत माझं एवढं काम झालेलं आहे. आता यामध्ये काही कस्टमर पण आले होते, ते पण हँडल केले. आणि आता हे सगळं काही आपला जो राडा आहे घरातला, तो पूर्ण काही मी आता सेटरमधला आवरून घेत आहे. इथं दिवसभर खूप राडा होतो. आणि नंतर मग मला स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. बराच उशीर झालेला होता, आहोंना यायला टाईम होतो आणि लवकर स्वयंपाक करायची काही गरज पडत नाही, त्यामुळं काही वाटत नाही. आणि सकाळचा स्वयंपाक असला की मुलं मग जेवून घेतात भुका लागल्या तर, नाहीतर मग मुलांना पण सवय लागलेली आहे उशिरा जेवण करायची. आणि आम्ही यशचे पप्पा आल्याशिवाय जेवण काही करत नाही. तर मग आल्यावर पटकन त्यांचं आंघोळ वगैरे होऊस्तोवर मी स्वयंपाकाची तयारी करत असते. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.